सो स्टुडंट्स बघा, आपण या ठिकाणी बघितलं पहिला जो आपला क्वेश्चन होता त्यामध्ये की किती अल्फाबेट्स आहेत, तर अल्फाबेट एक आहे. त्यानंतर आपण बघितलं की 26 हे लेटर्स आहेत. ओके, अल्फाबेट एक आहे हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे स्टुडंट्स. 26 लेटर्स आहेत, 5 वॉवेल्स आहेत आणि 21 कन्सोनन्ट्स आहेत. ओके, हे टोटल दोघांचं जर ऍडिशन केलं तर किती येणार आहे स्टुडंट्स? 26. ओके, सो आतापर्यंत हे बघितलं. त्यानंतर बघा स्टुडंट्स, अप्पर केस ज्याला आपण कॅपिटल लेटर म्हणतो ते आपण याप्रमाणे लिहितो ABCD. ओके, फॉर्मल लँग्वेज मध्ये त्याला अप्पर केस म्हणतात. ओके, त्यानंतर स्टुडंट्स दुसरा असतं लोअर केस, त्यांनाच आपण स्मॉल लेटर्स म्हणतो आणि त्यांना आपण अशा टाइप मध्ये जे आहे लिहितो. ओके स्टुडंट्स, सो ओव्हरऑल व्हॉट वी हॅव सीन टिल हिअर, आतापर्यंत आपण काय बघितलं बघा, 26 लेटर्स आहेत, अल्फाबेट फक्त एकच आहे. A to Z आपण 26 काउंट करतो, 5 वॉवेल्स आहेत, 21 कन्सोनंट्स आहेत, अप्पर केस आणि लोअर केस कशा प्रकारे असतात ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. स्टुडंट्स, आत्ताची जी स्लाइड आपण बघितली हे ऑलरेडी आपल्याला माहित होतं, बट आत्ता बघून आपल्याला अजून काही गोष्टींचं कन्फर्मेशन झालं. सो होप सो की तुम्हाला हे माहित करून म्हणजे या ठिकाणी बऱ्यापैकी तुमचं अजून त्या ठिकाणी इम्प्रुव्हमेंट नॉलेज मध्ये झालेलं असेल. चला ठीक आहे, नेक्स्ट मध्ये आपण बघूया स्टुडंट्स की लेटर्स फॉर्म अ वर्ड. बघा स्टुडंट्स, लेटर्स आता आपण जे बघितले ABCD त्यांना लेटर्स म्हणतो, जे 26 आहेत त्यांना ऍड करून आपण काय बनवतो स्टुडंट्स? एक वर्ड बनवतो, बरोबर. त्या वर्ड पासून आपण सेंटेन्स बनवतो, सेंटेन्सेस पासून आपण पॅराग्राफ बनवतो. ओके स्टुडंट्स, वर्ड देन वर्डचं सेंटेन्स आणि खूप सारे सेंटेन्सेसचं एक पॅराग्राफ बनतं, त्यानंतर खूप सारे पॅराग्राफचं एक लेसन बनतं आणि खूप सारे लेसनचं एक बुक बनतं, हे आपल्याला माहित आहे. ओके, आता त्यानंतर बघा स्टुडंट्स, त्यानंतर एक एक्झाम्पल बघूया. आता बघा, एक्झाम्पल मध्ये अजून काही गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. या ठिकाणी एक्झाम्पल आहे बघा स्टुडंट, समीर इज अ गुड बॉय. ओके, समीर इज अ गुड बॉय. आणि दुसरं एक्झाम्पल आहे बघा, ही इज माय बेस्ट फ्रेंड. ओके, ही इज माय बेस्ट फ्रेंड. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, या ठिकाणी दिलेलं आहे की देअर आर 2 सेंटेन्सेस इन अबो पॅराग्राफ. वरती जो पॅराग्राफ आहे हा छोटासा पॅराग्राफ, यामध्ये काय सांगितलं की किती सेंटेन्सेस आहे? 2 सेंटेन्सेस आहे. देअर आर 10 वर्ड्स. बघा, वर्ड्स किती आहे? 10 आणि लेटर्स किती आहे? 31 लेटर्स आहेत, बरोबर. म्हणजे जे आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं ते आपण इथं एक्झाम्पल थ्रू बघितलं की ह्या जो छोटासा पॅराग्राफ आहे यामध्ये 2 सेंटेन्सेस आहे. वर्ड्स किती आहे तुम्ही काउंट कराल तर 10 वर्ड्स भेटतील आणि किती लेटर्स आहे तर 31 लेटर्स आहेत. सो स्टुडंट्स, दिस स्मॉल पॅराग्राफ मेड विथ 31 लेटर्स, 10 वर्ड्स अँड 2 सेंटेन्सेस. ओके, सो बघा, या ठिकाणी आपण बघितलं की कशा प्रकारे वर्ड किंवा सेंटेन्स बनतात किंवा फॉर्म होतात. आता नेक्स्ट स्लाइड वरती जाऊया. आतापर्यंत आता एक बेसिक आपण बघितलं स्टुडंट्स की ABCD वगैरे काय असतं किंवा अल्फाबेट्स कशाला म्हणतात, लेटर्स कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टी बघितल्या. आता आपण त्या बेसिक पासून थोडं ऍडव्हान्स लेवल वरती आता इमिजिएटली जाणार आहोत. तर त्यासाठी आता जी स्लाइड तुमच्या समोर शो होत आहे तुम्हाला, ती खूप प्रॉपरली तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. आता बघा स्टुडंट्स, LSRW याला 4 पिलर्स ऑफ स्पोकन इंग्लिश म्हणतात. ओके, LSRW ला 4 पिलर्स ऑफ स्पोकन इंग्लिश असे म्हणतात. आता यामध्ये एक एक करून एक्सप्लेन करतो मी. त्यामध्ये पहिला L आहे, L फॉर लिसनिंग. ओके स्टुडंट्स, L स्टँड फॉर लिसनिंग. आता लिसनिंग केल्यामुळे काय होतं बघा स्टुडंट्स, अंडरस्टँड साऊंड, वर्ड्स अँड ऍक्सेंट बाय पेइंग अटेन्शन. स्टुडंट्स, आपण मराठी भाषा किंवा हिंदी भाषा जास्त न शिकता प्रॉपरली का बोलतो? व्हाय? बिकॉज वी लिसन इट व्हेरी प्रॉपरली. आपण त्या भाषेला ऐकत आलेलो आहोत. काय करत आलेलो आहोत स्टुडंट्स? ऐकत आलेलो आहोत. जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्या समोर म्हटला, आपण लहान होतो की एखादा व्यक्ती म्हटला की बस खाली, तर समोरच्या व्यक्तीने ऍक्शन केली, तो खाली बसला, तर आपल्याला कळलं की बस खाली या शब्दांचा अर्थ होतो की आपण उभा असतो तर त्याचं खाली बसायचं. आणि त्यानंतर आपल्याला जर कुणी म्हटलं चला या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, तर असं केल्यानंतर एक पर्टिक्युलर आपण ऍक्शन करतो, त्यावरती काहीतरी कृती करतो. तर समोर म्हणजे आपण लहान होतो तर आपल्याला ऐकल्यानंतर कळलं की असं बोलल्याच्या नंतर असं करायचं आहे. पण ती भाषा कोणती होती जी आपण ऐकली? ती होती मराठी भाषा, हिंदी भाषा.
बरोबर. त्यासाठी ती भाषा ऐकून आपलं काय झालेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये परफेक्ट झालेलो आहे. बरोबर. आपल्याला त्याचा साउंड कळलेला आहे. कशा पद्धतीनं बोलतो ते कळलेलं आहे. वर्ड कळलेला आहे. त्याचा ॲक्सेंट म्हणजे उच्चार कसा करायचा, ॲक्सेंट म्हणजे उच्चार कसा करायचा, ते समजलेलं आहे. बरोबर. तो अशा प्रकारे लिसनिंग केल्यामुळं आपल्याला भाषा समजते हे त्या मराठी आणि हिंदी भाषेवरून आपल्याला काय होत आहे का समजतं आहे. बरोबर. सो व्हॉट वी हॅव टू डू मग आपल्याला काय करायचं आहे? सो आपल्याला लिसनिंगद्वारे बरोबर लिसनिंगद्वारे म्हणजे आपण जे आता आपण 10 वर्ड्स आणि 10 सेंटेन्सेस या ठिकाणी घेणार आहोत. त्या 10 वर्ड्सला किंवा त्या 10 सेंटेन्सेसला आपल्याला काय करायचं आहे? तर दररोज आपल्याला जेव्हा आपण त्यांची प्रॅक्टिस करणार आहोत, बरोबर? तर त्यांना आपल्याला स्वतःहून लाउडली बोलायचं आहे, बरोबर? आपले शब्द आपल्याला काय करायचे आहे, तर ऐकायचे आहेत, बोलायचे आहेत, बरोबर? सो त्यामुळे काय होणार आहे, तर आपला ॲक्सेंट, वर्ड्स आणि साउंड त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे. लिसनिंग आपली त्या ठिकाणी होणार आहे. दुसरं आपल्याला जे वर्ड्स आपण ऐकतो, ते वर्ड्स आपल्याला काय करायचे आहे, तर स्पीक करायचे आहे, म्हणजे बोलायचे आहे. बरोबर? ते वर्ड्स काय करायचे आहेत, तर बोलायचे आहेत. स्पीकिंग आपल्याला त्यावरती करायचं आहे. सो स्पीकिंगमुळं काय होतं का प्रॅक्टिस यूजिंग वर्ड्स टू बिल्ड फ्लुएन्सी अँड कॉन्फिडन्स. या शब्दांना बोलल्यामुळं आपली जे फ्लुएन्सी असते, ती फ्लुएन्सी काय होते आपली त्या ठिकाणी पॉवरफुल होते. बरोबर? जोपर्यंत आपण बोलत नाही, तोपर्यंत आपली फ्लुएन्सी होत नाही. सो फॉर द फ्लुएन्सी वी मस्ट स्पीक. आपल्याला बोललं पाहिजे. सो आता बघा स्टुडंट्स आपण लिसन बघितला, स्पीकिंग बघितला, बरोबर? त्यानंतर स्टुडंट्स या ठिकाणी आपण बघणार आहोत रीडिंग. ओके. सो या ठिकाणी जो रीडिंग आहे 1 मिनिट हां. वेट हां फैजान. ओके स्टुडंट्स वेट फॉर अ मिनिट.
Okay. Okay, students. And our last uh, point of this topic is रायटिंग. ओके स्टुडंट, आता बघा या ठिकाणी रायटिंग मुळे काय होतं ते आपण या ठिकाणी बघूया. तर जे आपण ऐकतो, जे आपण बोलतो, तर त्या सर्वांना स्टुडंट्स जर आपण राईट डाऊन केलं तर आपलं इंग्लिश वरती एक कॉन्फिडन्स किंवा एक फ्लुएन्सी येण्यामध्ये त्याचा खूप अजून कॉन्ट्रीब्युशन काय होतं स्टुडंट्स, वाढतं. ओके स्टुडंट, सो या ठिकाणी आपण जे LSRW बघितलं स्टुडंट्स, याला व्यवस्थित तुम्ही जे आहे आपल्या डेली यूज मध्ये यूज करायचं आहे. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग या गोष्टी आपण आपल्या क्लास थ्रूच करून घेणार. कसं तर लिसनिंग मध्ये आपण जे 10 वर्ड्स आणि 10 सेंटेन्सेस देणार तेच आपण बोलायचे, तेच आपण ऐकायचे, लाऊडली बोलायचे, तर आपलं लिसनिंग होईल. स्पीकिंग होणारच आहे, आपण त्याला रीड करणार तेव्हा स्पीकिंग होईल. रीडिंग तर होणारच आहे आणि त्यांना जर तुम्ही नोटबुक मध्ये प्रॉपरली लिहून घेतलं तर तुमचं रायटिंग पर त्या ठिकाणी प्रॉपरली होणार आहे. सो अशा प्रकारे LSRW हा टॉपिक आपण या ठिकाणी बघितला. LSRW तुम्हाला प्रॉपरली समजला असेल तर हँड रेज करून मला कळवा स्टुडंट. ओके, व्हेरी गुड. चलो ठीक आहे. नेक्स्ट आता बघा स्टुडंट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, WH फॅमिली वर्ड्स. ओके, WH family is a set of question words. They help us for specific details. Okay, students, you know when we have to ask something to someone, then we need to use WH words or WH family words. आपल्याला जर कोणाला काही प्रश्न करायचा असेल, काही विचारायचं असेल, तर आपण WH family words ला काय करतो, त्या ठिकाणी यूज करतो. ओके, आता ते WH family words कोणते असतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, आता बघा स्टुडंट, WH फॅमिली वर्ड्स या ठिकाणी जे आहे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. तर ते 11 आपले वर्ड्स असे आहेत किंवा 11 WH फॅमिलीचे वर्ड्स आहेत जे आपण व्यवस्थित काय करतो, त्यांना जर आपण व्यवस्थित स्टडी केला तर आपल्याला कुठलाही क्वेश्चन काय करता येतो, बनवता येतो. ओके, आता नीट लक्ष द्या स्क्रीनवरती. ओके स्टुडंट, जस्ट टर्न ऑफ युअर कॅमेरा. टर्न ऑफ. ओके ओके, ठीक आहे. आता बघा स्टुडंट, फर्स्ट वर्ड इज वॉच. ओके, वी ऑल नो दॅट. तर याचा मराठी अर्थ होतो काय. ओके, व्हॉट म्हणजे काय. त्यानंतर दुसरा वर्ड आहे स्टुडंट व्हेन. व्हेनचा अर्थ होतो केव्हा किंवा कधी. ओके, त्यानंतर थर्ड वर्ड आहे स्टुडंट वेअर म्हणजे कुठे. हू म्हणजे कोण. हुम म्हणजे कोणाला. हुज म्हणजे कोणाचे. व्हाय म्हणजे का. विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते. हाऊ म्हणजे कसे. हाऊ मेनी चा अर्थ होतो किती. पण हाऊ मेनी आपण केव्हा वापरतो स्टुडंट, ज्या गोष्टी आपण मोजू शकतो. ओके, आणि हाऊ मच तेव्हा वापरायचं असतं ज्यांना आपण मोजू शकत नाही. ओके स्टुडंट, पुढल्या स्लाइड मध्ये तुमचं अजून क्लिअर होणार आहे. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी क्वेश्चन केलेला आहे. नॉर्मली आपण असे क्वेश्चन विचारतो स्टुडंट की व्हॉट इज युअर नेम. ओके, व्हॉट इज युअर नेम. ओके, सो व्हॉट यासाठी यूज होतो. व्हेन, व्हेन इज द टेस्ट म्हणजे टेस्ट केव्हा आहे. व्हेअर डू यू लिव्ह म्हणजे तू किंवा तुम्ही कुठे राहता. हु इज ही तो कोण आहे. ओके, हुम, हुम डिड यू कॉल तू कोणाला कॉल केला होता. हुज बुक इज धिस हे कोणाचं बुक आहे. व्हाय आर यू सॅड तू का सॅड आहे. विच बॅग इज युअर तुझी कोणती बॅग आहे. हाऊ आर यू तू कसा किंवा कशी आहेस. हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव. आता बघा स्टुडंट, तिथं हाऊ मेनी पेन्स डू यू हॅव म्हणजे तुझ्याकडे किती पेन आहेत. बरोबर, तुझ्याकडे किती पेन आहेत, पेन्सला मोजू शकतो म्हणून आपण या ठिकाणी हाऊ मेनीचा वापर केला. हाऊ मच वॉटर इज देअर तेथे किती पाणी आहे. आता या ठिकाणी वॉटरला आपण मोजू शकत नाही स्टुडंट. या अर्थ वरती किती वॉटर आहे त्याला आपण मोजू शकत नाही, म्हणून अशा न मोजता येणाऱ्या गोष्टींसाठी आपण काय वापरतो, हाऊ मच वापरतो, जसं की इथं वॉटर साठी वापरलेलं आहे. लक्षात ठेवा स्टुडंट, इथं समान पाण्याचा अनुसरून या ठिकाणी हाऊ मचचा वापर केलेला आहे. बट तुम्हाला जर असं म्हणायचं असेल किती वॉटर बॉटल आहे, तर बॉटल्सला आपण मोजू शकतो, तर त्यावेळेस तुम्हाला काय म्हणावं लागेल, हाऊ मेनी वॉटर बॉटल्स आर देअर. ओके, तेथे किती वॉटर बॉटल्स आहे. पण फक्त वॉटर शब्द जर आला तर तुम्हाला हाऊ मच वापरावा लागेल, हाऊ मेनी नाही. सो हाऊ मेनी फॉर those which we can count them ज्यांना आपण मोजू शकतो, and how many for that which we can't count them ज्यांना आपण मोजू शकत नाही, त्यांच्यासाठी आपण
हाऊ मचचा वापर करतो आणि हाऊ मेनीचा वापर या ठिकाणी करतो. सो अशा प्रकारे आपण या पूर्ण 11 वर्ड्सला वापरतो. यांना आपण व्यवस्थित नंतर अजून बघणार आहोत. फक्त स्टार्टिंगला बेसिकमध्ये यांना आपण बघून घेतलं. आता नेक्स्ट पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. या पार्टला जर तुम्ही व्यवस्थित यूज केलं तर तुमची इंग्लिश खूप प्रॉपर आणि फ्लुएंट वाटते. आता हे काय असतं, फिलर्स काय असतात त्यांना नीट समजून घ्या स्टुडंट. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी फिलर्स काय असतात. आता एक पॅराग्राफ आहे तो वाचतोय, नीट समजून घ्या. फिलर्स आर वर्ड्स और ग्रुप ऑफ वर्ड्स यूज्ड व्हेन वी सडनली स्टमल व्हाईल स्पीकिंग इंग्लिश. बघा स्टुडंट, फिलर्स ते वर्ड असतात जेव्हा आपण इंग्लिशमध्ये बोलतो. नीट ऐका स्टुडंट, जेव्हा आपण इंग्लिशमध्ये बोलतो आणि आपण इंग्लिशमध्ये बोलताना जर आपल्याला पुढं काय बोलायचं आहे समजत नसेल, तेव्हा फिलर्स आपल्याला काय करतात, हेल्प करतात. ओके, फिलर्स काय करतात, हेल्प करतात. आता ते कसं करतात, एक्झाम्पल थ्रू बघणार. आधी त्याचा अर्थ समजून घ्या. They give us a little time and the other person doesn't feel that we got stuck. बघा स्टुडंट्स, हे फिलर्स आपल्याला जेव्हा आपण अडखळतो इंग्लिशमध्ये बोलताना, तर हे थोडासा वेळ देतात, आपल्याला टाइम देतात आणि त्यानुसार त्या शब्दांथ्रू आपल्याला एक्झॅक्टली काय बोलायचं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी काय होतं, आठवतं. Using fillers isn't completely wrong because we don't always get the exact word immediately in mind. बघा स्टुडंट्स, फिलरचा वापर करणं हे चुकीचं नाहीये आणि फिलर्सला आपण वापरून आपल्याला एक्झॅक्टली काय बोलायचं आहे तो आपण अर्थ त्या ठिकाणी काय करू शकतो, समोरच्याला सांगू शकतो. येस, जस्ट नोट दॅट व्हेन यू आर इन अन इंटरव्ह्यू और टॉकिंग टू अ सिनियर और एल्डर, यूज फिलर्स ॲज लिटल ॲज पॉसिबल. पण लक्षात ठेवा स्टुडंट, फिलरचा जास्त वापर करणं पण चांगलं नाही आहे. सो जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये असाल किंवा सिनियर सोबत बोलत असाल, तेव्हा फिलरचा कमीत कमी वापर करावा, म्हणजे अति वापर करू नये, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता बघा स्टुडंट्स, फिलर्स काय असतं एक्झॅक्टली बघूया. आता बघा स्टुडंट्स, या ठिकाणी जे वर्ड्स तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत त्यांनाच फिलर्स म्हणतात. जसे की पहिला वर्ड आहे स्टुडंट्स या ठिकाणी वेल, दुसरा आहे नंतर नंतर लाईक, यू नो, आय मीन, ऍक्च्युली, बेसिकली. त्यानंतर बघा स्टुडंट्स पुढे आहे राईट, लिटरली, सी, या, एक्झॅक्टली, ऑब्विसली, ऑनेस्टली, ट्रस्ट मी. आता बघा स्टुडंट्स, आता व्यवस्थित तुम्ही कधी ना कधी एखाद्या व्यक्तीला इंग्लिशमध्ये बोलताना या फिलरचा वापर करताना बघितलंच असेल. यामुळे काय होतं स्टुडंट्स, आपल्याला थोडासा टाइम मिळतो बोलण्यासाठी आणि आपलं इंग्लिश खूपच प्रॉपर वाटतं आणि स्पीकिंग खूप प्रॉपर वाटतं. आता कसं प्रॉपर वाटतं, या फिलर्सला आपण एका वाक्यात यूज केलेला आहे स्टुडंट्स. तर बघा, जसं की बघा, आता मी या फिलर्स थ्रू कसं इंग्लिशमध्ये बोलू शकतो आणि ते माझं इंग्लिश कसं वाटतंय किंवा या फिलर्सला यूज केल्यानंतर कसं वाटतंय, तुम्ही त्या ठिकाणी एक्सपिरियन्स घ्या. आता बघा मी रीड करतोय. वेल, आय वॉज थिंकिंग अबाउट द स्कूल प्रोजेक्ट दिस वीक. आय वॉज, आता बघा आय वॉजच्या नंतर मला समजत नाही मी काय बोललं पाहिजे. मग मी काय म्हणणार, आय वॉज, असं करतो बघा स्टुडंट्स. आपण आठवतो हे नॅचरल आहे, करतो आपण, तर हे नॅचरल आहे. ओके, जास्तीत जास्त नाही वापरायचा आहे प्रत्येक वेळेस. तुम्ही बघितलं असेल खूप मोठे मोठे सेलिब्रिटीज पण याचा वापर करतात. तर याचा जास्तीत जास्त वापर नाही केलेला योग्य असेल. दुसरे फिलर्स आहेत आपल्याकडे, परंतु हा पण एक फिलर आहे म्हणून या वाक्यात या पॅराग्राफ मध्ये मी घेतलेला आहे तो. बघा, आय वॉज, मग मला आठवत नाही, मग मी कसं केलं बघा, आय वॉज नॉट शुअर अबाउट द एक्झॅक्ट टॉपिक एट, सो आय चेक द सिलेबस. लक्षात ठेवा स्टुडंट्स, या ठिकाणी या चेक वरती जो ईडी लागलेला आहे याला मी चेकड असं नाही म्हणणार, याचं प्रोनाउन्सिएशन मी फक्त चेक करल, याच्यावरती थोडासा फोर्स लावेल. चेक आणि चेक, नॉर्मल चेक आणि एक चेक. तर चेक म्हटल्यानंतर ईडीचा त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली फोर्स लागतो. लक्षात ठेवा, ईडीला डायरेक्टली प्रोनाऊन्स करायचं नाही. त्यानंतर बघा आय वॉज, मग पुन्हा अडखळलो मी, आय वॉज एट. ओके, आता त्याच्यानंतर बघा इट्स लाईक स्टील ओपन, यू नो. ओके, यू नो. त्यानंतर बघा आय मीन, honestly we need to decide soon, right? Basically the group feel a fast, so let's pick a topic, divide the work and tell the teacher. आता बघा स्टुडंट्स, हे जेवढे पण या ठिकाणी तुम्हाला ग्रीन कलर मध्ये दिसत आहेत हे आपण एका बोलताना फिलर्स ऍड केलेले आहेत. या फिलर्स मुळे आपलं टॉकिंग थोडंसं इम्प्रूव्ह वाटलं.
आता दुसरं जे फिलर्स आहे त्यांना पण यूज करूया. जसं की बघा, राइट, आय वॉजंट जोकिंग अबाउट दिस. बघा, राइट, आय वॉजंट जोकिंग अबाउट दिस. लिटरली, सी, the whole idea is simple if you break it down. Yeah, that's exactly what I meant. Obviously, it works. Honestly, it's the best way, and trust me, I have tried it myself. ओके स्टुडंट, लक्षात ठेवा, या फिलर्समुळे आपली टॉकिंग कशी वाटते तर खूप प्रॉपर वाटते. आता आजपासूनच तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे. कसा वापर करायचा आहे ते पण मी तुम्हाला या ठिकाणी तुमच्या ब्रॉडकास्टला मी सेंड करेल, तर त्या थ्रू तुम्ही त्याची प्रॅक्टिस करणार आहात. सो अशा प्रकारे स्टुडंट्स आपण फिलर्सला या ठिकाणी काय केलेलं आहे तर समजून घेतलेलं आहे. बघा, पुन्हा एकदा त्याच्यावरती आपण एकदा बघून घेऊ. बघा, राईट, लिटरली, सी, या, एक्झॅक्टली, ऑब्विसली, ऑनेस्टली, ट्रस्ट मी, हे सर्व काय आहेत स्टुडंट्स तर फिलर्स आहेत. त्यानंतर अजून हे बघा इकडं, वेल, लाईक, यू नो, आय मीन, ऍक्च्युली, बेसिकली, हे सर्व काय असतात स्टुडंट्स फिलर्स असतात, अँड दे हेल्प अस टू मेक सेंटेन्सेस. ओके. आता बघा स्टुडंट्स, हे फिलर्स आपण या ठिकाणी बघितले. आता दररोज जेव्हा आपण इंग्लिशमध्ये आता बोलणार आहोत उद्यापासून, बरोबर, उद्यापासून, आज फक्त आपण आता इथे इंट्रोडक्शन वगैरे घेतलं, प्रॅक्टिस घेतली. आता उद्या कसं बोलायचं आहे तुम्हाला ते आता मी या ठिकाणी सांगतो आहे, व्यवस्थित ऐका. लेट स्टार्ट विथ इंट्रोडक्शन. आता बघा स्टुडंट, एक शॉर्ट इंट्रोडक्शन असेल, तो कसा द्यायचा आहे ते लक्ष द्या. आता बघा स्टुडंट, हॅलो एव्हरीवन. आता काय बोलायचं ते लक्ष द्या. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज. ओके. आता मी समजा माझं सांगतो. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज आसिफ पठाण. आय एम फ्रॉम येवला. आय एम स्टडिंग इन क्लास. आता मी या ठिकाणी बघा स्टुडंट, इथं काय घेतलेलं, आय एम स्टडिंग इन क्लास, हे स्टुडंटसाठी, काही स्टुडंट आपले स्टुडंट असतात जे स्कूलमध्ये जातात. आणि दुसरे बघा, ऑर आय एम वर्किंग ऍट. आता आपण जिथे काम करतो त्याला इथं काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्या ज्या मॅम आहेत त्या कॉलेजला वर्क करतात, तर ते कसं म्हणणार, इथं आय एम स्टडिंग नाही म्हणणार, ते म्हणणार आय एम वर्किंग ऍट कॉलेज. ओके, आय एम वर्किंग ऍट अ कॉलेज. त्यानंतर बघा, आय लाईक, समजा जे आवडतं आपल्याला, आय लाईक प्लेइंग क्रिकेट, समजा मला आवडतं आय लाईक टीचिंग, बरोबर. सो आय लाईक टीचिंग. टुडे आय फील, आता त्याच्या पुढे तुम्हाला कसं वाटतंय ते सांगायचंय. समजा तुम्हाला एक्साइटेड वाटतंय तर टुडे आय फील व्हेरी एक्साइटेड टू लर्न इंग्लिश. ओके, अँड थँक्यू. आता एकदाच याला पुन्हा एकदा मी बोलून दाखवतो, करेक्शन न करता पुन्हा एकदा बघा. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज आसिफ पठाण. आय एम फ्रॉम येवला. आय एम वर्किंग ऍट अ स्कूल. आय लाईक टीचिंग. टुडे आय फील व्हेरी एक्साइटेड टू टॉक इंग्लिश. थँक्यू. आता बघा स्टुडंट, हे इंट्रोडक्शन आपण दिलं या ठिकाणी. ओके. आता हे इंट्रोडक्शन दिल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे तर जे आहे पुढलं आपल्याला इंग्लिश स्पीकिंग करायचं आहे. आता ते स्पीकिंग कसं असणार आहे ते सांगतो बघा. दररोज आपल्याला 10 वर्ड, 10 मराठी सेंटेन्स आणि त्याचं 10 ट्रान्सलेशन इंग्लिश सेंटेन्स त्या ठिकाणी असेल. तुम्हाला मी ते स्क्रीनशॉट ब्रॉडकास्टला टाकून देईल. तुम्हाला जर वेळ असेल तर नोटबुक वरती लिहा, नसेल तर स्क्रीनशॉट रीड करा. ते शब्द पाठांतर करायचा पूर्ण प्रयत्न करा, आणि ते शब्द जर पाठ नाही झाले तुमचे तर नो प्रॉब्लेम. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ते स्क्रीनशॉट डायरेक्टली काय करायचं आहे, रीड करायचं आहे. परंतु क्लास चालू असताना प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून लिहिलेलंच बरं राहील. आता करताना स्पीकिंग करताना कसं करायचं आहे ते नीट ऐका स्टुडंट. ओके. आता स्पीकिंग करताना कशा पद्धतीने करायचंय ते सांगतो, त्याला नीट ऐकूयात. या ठिकाणी बघा, मी आता तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवतोय स्टुडंट. इंट्रोडक्शनचा पार्ट व्यवस्थित समजला असेल तर हँड रेज करा स्टुडंट मला. ओके, व्हेरी गुड. आता बघा स्टुडंट, आपले जे वर्ड्स आणि सेंटेन्सेस असतात ते कशा पद्धतीने असणार आहेत ते या ठिकाणी दाखवतो मी तुम्हाला. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी डे वन, डे वन. आता डे वन मध्ये बघा स्टुडंट कोणते शब्द आहेत. प्रिसाईज, लक्षात ठेवा स्टुडंट, इंग्लिश वर्ड त्याचं सेम प्रोनाउन्सिएशन पुढे लिहिलेलं आहे.
आणि त्याचा मराठी अर्थ लिहिलेला आहे. सो पहिला शब्द बघा प्रिसाईज, मराठी अर्थ त्याचा अचूक, वेग अस्पष्ट, रॅपिड जलद, ग्रॅज्युअल हळूहळू होणारा, टिपिकल नेहमीचा, युनिक अद्वितीय, ऑब्वियस साहजिकच, सबल किंवा सबटल सूक्ष्म, ड्रॅस्टिक अमूलाग्र आणि वॉस्ट म्हणजे विशाल. अशा प्रकारे आपण हे वर्ड या ठिकाणी बघितले. आता बघा स्टुडंट्स, यांचा मराठी वाक्यांमध्ये कशा प्रकारे या ठिकाणी यूज झालेला असेल. त्याने अचूक उत्तर दिले. दुसरं वाक्य, तिचे स्पष्टीकरण खूप अस्पष्ट होते. कंपनीची वाढ जलद गतीने झाली. हवामानात हळूहळू बदल होतोय. ही नेहमीची चूक आहे. त्याची स्टाईल खूप अद्वितीय आहे. चूक करणे साहजिकच दिसत होते. चित्रात एक सूक्ष्म फरक आहे. सरकारने आमूलाग्र बदल केले. समुद्र विशाल दिसतो. आता बघा स्टुडंट, हे मराठी वाक्य आणि त्यांना आता या ठिकाणी इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेशन केलेलं आहे. या वाक्यांना स्टुडंट तुम्हाला 2दा किंवा 3दा किंवा 4-5 वेळा घरी बोलायचं आहे, रीड करायचं आहे. तुम्हाला सुरुवातीला खूप इझी वाटेल स्टुडंट, बट मी सांगितलं ना LSRW खूप वर्क करतं. हे बोलून बोलून तुमचं एक फ्लुएन्सी वाढेल आणि शब्द तुमचे पाठ होत जातील. He gave a precise answer. Her explanation was very vague. The company grew at a rapid rate. The weather is changing gradually. This is a typical mistake. His style is very unique. The error was obvious. There is a subtle difference in the picture. The government made drastic changes. The ocean looks washed. आता बघा स्टुडंट, या ठिकाणी आपण हे 10 सेंटेन्सेस काय केलेले बघितलेले. आता पुढलं खूप इम्पॉर्टंट सांगत आहे, ते नीट ऐका. ओके, आता पुढे काय असणार आहे त्याला नीट समजून घेऊया. आता बघा स्टुडंट, ज्या वाक्यांना उद्या तुम्हाला कसं सांगायचं आहे ते नीट ऐका. ओके, आता ते सांगतो आहे त्याला नीट ऐका तुम्ही. आता उद्यापासून तुम्ही सुरुवातीला इंट्रोडक्शन देणार आणि मग ह्या वाक्यांना यूज करणार आणि या वाक्यांमध्ये तुम्ही फिलर्स ऍड करणार. स्टुडंट काय ऍड करणार? फिलर्स ऍड करणार. आता ते फिलर्स ऍड करून हे वाक्य कसे होतील ते ऐका. आता नीट नीट ऐकून घ्या स्टुडंट्स. आपल्याला इथं ऍडव्हान्स प्लस प्रॉपर बनायचं आहे स्पोकन मध्ये. सो विथ युजिंग फिलर्स द समवन इज गेटिंग व्हेरी प्रॉपरली और ही ॲज just focus with us when we will using fillers in our talking. आता बघा स्टुडंट कशा प्रकारे होईल लक्ष द्या. हॅलो एव्हरीवन. उद्या कसं सांगायचं ते सांगतोय स्टुडंट, नीट लक्ष द्या. हे बघा, हॅलो एव्हरीवन, माय नेम इज आसिफ पठाण. आय एम फ्रॉम येवला. आय एम टीचिंग ॲट अ स्कूल. आय लाईक लर्निंग इंग्लिश. टुडे आय फील व्हेरी एक्साइटेड टू लर्न इंग्लिश. Thank you so much. Well, he gave a precise answer. बघा स्टुडंट, पहिलं सेंटेन्स होतं ही गेव अ प्रिसाइज आन्सर, जे तुमच्या स्क्रीनला दिसतंय, पण त्याच्यामध्ये मी फिलर्स ऍड केला आणि सेंटेन्स कसं झालं बघा. वेल, ही गेव अ प्रिसाइज आन्सर. Actually, her explanation was very vague. Basically, the company grew at a rapid rate. You know, the weather is changing gradually. I mean, this is a typical mistake, right? His style is very unique. Obviously, the error was obvious. See, there is a subtle difference in the picture. Honestly, the government made a drastic changes. Exactly, the ocean looks washed. Thank you so much. आणि अशा प्रकारे तुमचं स्पीकिंग या ठिकाणी एंड होईल स्टुडंट. मला सांगा, आता जे स्पीकिंग मी केलं ते प्रॉपरली तुम्हाला समजलं का? रेज युअर हँड एव्हरीवन. ओके मॅम, व्हेरी गुड. चलो ठीक आहे. आता जे फिलर्स यूज करून मी या ठिकाणी यूज केलं ना स्टुडंट, त्याला मी काय करणार आहे तुम्हाला ब्रॉडकास्टला सेंड करतो. तुम्हाला सेम त्या ठिकाणी काय करायचं आहे, घरी प्रॅक्टिस करायची आहे. त्याला खूप वेळा वाचलं तर तुमचा फायदा होणार आहे स्टुडंट. त्याला रीड करा. लिसनिंग, रीडिंग, स्पीकिंग आणि रायटिंग हे खूप इम्पॉर्टंट असतात स्टुडंट.
तो जेवढा पण शक्य होईल तेवढं या शब्दांना पाठ करायचा प्रयत्न करा. नाही झाले तर नो प्रॉब्लेम. हे जे शब्द आहेत या शब्दांना आपण उद्या जेव्हा आपण प्रॅक्टिस करू तेव्हा तुम्हाला सेम ॲज इट इज काय करायचे आहे तर बोलायचे आहे. सो अशा प्रकारे आजचं सेशन आपण या ठिकाणी बघितलेलं आहे आणि आजचं सेशन या ठिकाणी एंड झालेलं आहे. पहिल्या दिवसाचा जो डेटा होता तो या ठिकाणी एंड झालेला आहे. सो पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर आत्ता तुम्ही मला अनम्यूट होऊन विचारू शकता.